हातात एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा फोटो। अनेक दिवस अन्नाचा एकही कण न खाता आमरण उपोषण आणि सरकार विरोधात हजारो विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश। रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून असं हे आंदोलन संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे। या आंदोलनाचा चेहरा बनले आहे देवेंद्रनाथ महतो। काही जण त्यांची तुलना सोनम वांगचुक यांच्याशी करत आहेत, तर सोशल मीडियावर अनेक जण त्यांना रांचीचा दिपके असंही म्हणू लागलेत। कारण जसं दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं होतं, तसंच चित्र आता रांचीमध्ये पाहायला मिळते। हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि सरकारकडून थेट उत्तर मागत आहेत। पण हा देवेंद्रनाथ महतो नेमका कोण आहे? तो अचानक चर्चेत कसा आला? त्यांनी याआधी कोणकोणती आंदोलनं केली आहेत? विद्यार्थी त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने का उभे आहेत? झारखंडमध्ये नेमकं काय घडलं की भरती परीक्षा, पेपर फुटी आणि पारदर्शकतेच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलनाची ठिणगी पडली? आणि हे आंदोलन पुढे दिल्लीच्या जंतर मंतर सारखं मोठं रूप धारण करणार का? याचाच घेतलेला सविस्तर आढावा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय। रांचीमधील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये 29 जुलैपासून हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत। या आंदोलनाचा चेहरा बनले आहेत विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो। त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती समोर येते। सुरुवातीला त्यांनी पाणी सुद्धा घेतलं नव्हतं, नंतर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी पाणी घेतलं, मात्र अन्नाशिवाय उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला। पण हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू झालं? तर त्याची सुरुवात झाली झारखंड लोकसेवा आयोग अर्थात JPSCच्या 14व्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या निकालापासून। 2 जुलै रोजी JPSCने निकाल जाहीर केला। या निकालात 2204 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले। त्यानंतर 18 ते 20 जुलै दरम्यान मुख्य परीक्षा होणार होती। पण निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले। विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आयोगाने कट ऑफ जाहीर केलेला नाहीये। त्याचवेळी सोशल मीडियावर एक उमेदवाराची OMR सीट व्हायरल झाली। दावा करण्यात आला की त्या उमेदवाराने फक्त 48 प्रश्न सोडवले होते, तरीही त्याची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली। निकालावर आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सह्या नसल्याचाही मुद्दा उपस्थित झाला। या सर्व वादानंतर JPSCला मुख्य परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला। पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण भरती व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आणि याच कारणामुळे विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं। त्यांच्या मागण्या देखील तितक्याच मोठ्या आहेत। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 14व्या JPSC परीक्षेची CBI आणि ED मार्फत चौकशी झाली पाहिजे। केवळ CID चौकशीवर त्यांचा विश्वास नाहीये। यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात यावं, जेणेकरून दोषीवर लवकरात लवकर कारवाई होईल। विद्यार्थ्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे। TDPL अर्थात TSR डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द कराव्यात, कारण या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप असल्याचा दावा आंदोलन करत आहेत। TDPLला ब्लॅकलिस्ट करून पुढील परीक्षा TCS सारख्या विश्वासार्ह संस्थेकडून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली। तसेच JPSC आणि JSSC मधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नियुक्त करावेत अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे। दरम्यान या आंदोलनाचं नेतृत्व करणारे देवेंद्रनाथ महतो हे काही अचानक समोर आलेले विद्यार्थी नेते नाहीयेत। 2015 पासून ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करत आहेत। झारखंडमधील रांची जिल्ह्यातील राहे इथल्या कापेडीह या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला। अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या महतो यांनी 2 विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून BEdची पदवीही घेतलेली आहे। विद्यार्थी राजकारणातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी झारखंड लोकतंत्र क्रांतिकारी मोर्चा अर्थात JLKM पक्षाकडून रांची मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांना सुमारे 1,32,000हून अधिक मते मिळाली, मात्र विजय मिळवता आला नाही। त्यानंतर त्यांनी सिल्ली विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवली, पण तिथेही त्यांचा पराभव झाला। आंदोलनस्थळी त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचा फोटो दिसत आहे। शिबू सोरेन हे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील आहेत। शिबू सोरेन आज जिवंत असते तर ते विद्यार्थ्यांची भेट घेतली असती। त्यामुळे हेमंत सोरेन यांनी स्वतः आंदोलनास्थळी यावं किंवा राजीनामा द्यावा अशी थेट मागणी देवेंद्रनाथ महतो यांनी केले। दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होत असताना आणखी 6 विद्यार्थी नेतेही उपोषणात सहभागी झाले आहेत। देवेंद्रनाथ महतो यांच्यासोबत ब्रह्मानंद कुमार, सबिता कुमारी, अर्चना कुमारी, राहुल क्रांती, रुपेश कुमार आणि
उम्मे हबीबा यांनीही उपोषण सुरू केलं आहे। यासोबतच आंदोलनाला आता विविध विद्यार्थी संघटनांचाही पाठिंबा मिळू लागला आहे। आयसा आणि एबीव्हीपी या दोन्ही विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे। विविध सामाजिक संघटनाही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत। सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी रांचीमध्ये आंदोलकांशी संवाद साधत सहकार्याची भूमिका व्यक्त केली, मात्र ते प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार का हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। राजकीय स्तरावरही या आंदोलनाचे मोठे पडसाद उमटत आहेत। भाजपने हेमंत सोरेन सरकारवर भरती प्रक्रियेत मोठे गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय। माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही मुख्यमंत्र्यांना सीबीआय चौकशीसाठी पत्र लिहिलं आहे। संसदेबाहेर झारखंडमधील काही खासदारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। आज झारखंडमध्ये सुरू असलेले हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। विद्यार्थ्यांचा दावा आहे की गेल्या अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया, पेपर लीक, निकालातील गोंधळ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे त्यांचं भविष्य अंधारात गेलंय। त्यामुळे आता केवळ परीक्षा रद्द करून चालणार नाहीये, तर संपूर्ण भरती व्यवस्थेवर मूलभूत बदल झाले पाहिजेत। परिणामी आता सगळ्यांचं लक्ष हेमंत सोरेन सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करणार का, सीबीआय चौकशीची घोषणा होणार का, की हे आंदोलन आणखी मोठं रूप धारण करणार। कारण दिल्लीतील नीट आंदोलनानंतर आता झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात मोठा आवाज उठवलाय। हा आवाज केवळ झारखंडपुरता मर्यादित राहतो की देशभरातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या चळवळीची सुरुवात ठरतो, हे येणारा काळच ठरवेल। तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? जेपीएससी भरती प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।